भटकंती एका पाणवठ्याच्या शोधाची, जिथे डोंगराच्या कुशीत विसावलेला पाणवठा धरणाच्या भिंतीवरून मनमुराद कोसळताना दिसतो. मित्रांनो, आपण आता डॅमच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि अशा पॉईंटला आलेलो आहोत की तुम्हाला हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की इथून आतमध्ये डॅमला आपल्याला जाता येतं. तर इथं आपल्याला एकच खूण आहे. आता हा एक बोर्ड आहे, लेक हिल क्राउन. एक कॅम्पिंग, टेंट कॅम्पिंग आहे, परंतु हे ह्या बाजूला नाही आहे. तर ह्या बाजूला कुठंतरी 1 किलोमीटर दाखवत आहे. ते आय थिंक या बाजूला खाली असेल 1 किलोमीटर. आणि इथून आपल्याला खाली 400 मीटर आतमध्ये गेल्यावर रिहे डॅम बघायला मिळणार आहे. इथून आपल्याला पाणी कुठंच दिसत नाही आहे. काका, इकडं डॅम ह्या बाजूला आहे का? इकडंच आहे ना? किती लांब आहे? जवळ आहे ना? ओके, गाडी जाते ना? ओके ओके. हा, रिहेचंच बघायला आलोय. आलो. सोडायचं का आतमध्ये? आलो. आलो. काका एकदम म्हणतात या माझ्या मागे. त्यांना म्हणलं आपण गाडीत चला, तर ते गाडीत यायला तयार नाही. तो काही ते म्हणले मला फॉलो करा. आता गाडी घेऊन जायचंय, बघूयात. चलो. सरळ ना? सरळ जायचं ना? तुमचं काय नाव? कुंभार. अच्छा, इथून एक किती मीटर? थोडं जवळ आहे ना? ओके ओके, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. हो, येस. सोडायचंय का? बर. काका म्हणतात नाही बसणार, काय हरकत नाही. तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल किंवा तुम्ही बाईक स्कूटीवर जरी आलात तरी या ठिकाणी इझिली येऊन पोहोच. पार्किंग आहे इकडे डाव्या बाजूला. पार्किंग पुढं नाही जाता येईल, इथंच गाडी पार्क करायची. ओके. मित्रांनो, आपण रिहे डॅमच्या पार्किंगला येऊन पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघत आहात समोर पार्किंग आहे. आणि 4 व्हीलरला 50 रुपये आणि 2 व्हीलरला 20 रुपये. आणि सरळ खाली आपल्याला रिहे डॅमकडे जाता येते. चला तर मित्रांनो, जाऊन बघू आपण. असा व्ह्यू दिसतोय. ते आपल्याला आदिराज टी पॉइंट स्नॅक सेंटर, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय. खाली राणी शिंदे म्हणून त्यांचा नंबर आहे. नंबर 9763390594. आपल्याला पाण्याचा आवाज येत असेल तर या ठिकाणी देखील आपल्याला रिहे डॅम शेजारी लेक हिल क्राउन, मगाशी जो बोर्ड बाहेर बघितला होता आपण, तो बोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतोय. यांचे पण नंबर घेऊ शकतो आपण. टेंट आहे, इव्हिनिंग स्नॅक, डिनर, कॅम्प फायर, म्युझिक, मॉर्निंग ब्रेकफास्ट, इंडोर गेम्स, आउटडोर गेम्स, हॉट वॉटर. नंबर आहे 9834890210. आणि इकडं 4 वेळा 8 8888215548. आपल्याला टेंट जर हवे असतील आणि चला. ते बघितलं का काय? आणि आपण आता हे खाली लोखंडी हे आहे आणि इथून पाण्याचा आवाज येतोय. इकडे खाली जर बघितलं तर पाणी खंदक आहे.
आणि खणगातून पाणी जातं. हे काय नेमकं माहीत नाही आहे. डॅमचा म्हणजे आता आपण डॅमच्या भिंतीवर चाललेलो आहोत, त्याचा हा पोर्शन आहे. इनलेट आउटलेट असेल, आउटलेटचं काहीतरी असेल. आणि इथून आपल्याला स्टेअरकेस आहे, जिन्याने वर आलो की आपल्याला पहिल्यांदा डॅमचा व्ह्यू दिसून येतो. अतिशय सुंदर डॅमचा व्ह्यू. एवढा आपण रिहे डॅमसाठी आलो. अतिशय खरं तर बघायला गेलं तर छोटा डॅम आहे, परंतु पिकनिक स्पॉट सुंदर आहे आणि क्राऊडी एरिया नाही. मुळात हा एरिया क्राऊडी नाही आहे, त्यामुळे आपल्याला समोरच्या बाजूला देखील आपल्याला रिसॉर्ट दिसत आहेत. रिसॉर्ट कोणते आहेत माहीत नाही, परंतु त्या बाजूला रिसॉर्ट दिसते. आणि हा डॅमची जी वॉल आहे तिथून खाली वॉटरफॉल होतं. ग्रेट, छान. आपण आता पुढे जाऊन बघूयात कशा पद्धतीने आपल्याला व्ह्यू दिसतोय. या बाजूला आता पाऊस कमी आहे, त्यामुळं तरी चिखल वाळलेला आहे. अदरवाईज पाऊस जर असता तर इथं खूप चिखल झालेला आपल्याला दिसतोय ऑलरेडी. ॲक्च्युली हे बोटिंग क्लब आहे, इथं बोट अवेलेबल आहेत. या ठिकाणी आपल्याला बदकं देखील बघायला मिळतात. नुकताच आता पाऊस संपलेला आहे आणि आपल्यासोबत बदकं आहेत. हाय, हॅलो. सुंदर असं एक बदक आपल्या समोर इथं आहे आणि हा बोटिंग रॅम्प आहे. सुंदर आहे, एक नंबर नजारा आहे. समोर असा सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्याच्यावरची गर्द झाडी, हिरवाईने नटलेला परिसर आणि त्यात हा रिहे डॅम. अतिशय सुंदर, अप्रतिम असा निसर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एका दिवसात आपण हे डेस्टिनेशन कव्हर करू शकतो. सो गाईज, त्यावेळीच आपण पिरंगुट मार्गे रिहे डॅमला आलो आणि रिहे डॅमचा आपल्याला व्ह्यू बघायचा होता. वन डे ट्रिपमध्ये हा पॉईंट कव्हर करता येऊ शकतो हे तर आपल्याला निश्चित कळून येते, कारण साधारण 1 तासाभराच्या फरकाने आपण इथं पोहोचतो. तासभर लागतो अंदाजे. अतिशय शांत आणि सुंदर असा परिसर. थोडा आपण वर जाण्याचा प्रयत्न करूयात. या इकडे, फक्त पडू नका. येऊ का वर? दादा, वर येऊ का? वर येऊ का इथं? या रॅम्पवर येताच ड्रोन उडवण्याचा मोह आवरला नाही आणि ड्रोन आकाशात झेपावला आणि निसर्गाचे विलोभनीय दृश्य आपल्या नजरेस पडते. जणू नभाच्या साक्षीने डोंगरांनी पाणी आपल्या कवेत घेतले आहे आणि तितक्याच सहजपणे पाणी डोंगराच्या कुशीत विसावलेले आहे. हे नयनरम्य दृश्य पाहून मन मंत्रमुग्ध होऊन जाते. निळ्याशार आकाशाखाली हिरवाईने नटलेला गर्द झाडीचा डोंगर आणि त्यालगत असलेले हे पाणी खूप काही सांगून जाते आपल्याला. निसर्ग ऋतूंबरोबर कुस बदलतो हे मात्र खरे. वर्षानंतर चाहूल लागते ती शरदची. वर्षानंतर शरद ऋतूमध्ये निसर्ग सर्व अंगाने बहरतो आणि अशा या बहरलेल्या निसर्गातून भटकंती करायला कुणाला आवडत नाही. निसर्गप्रेमी या क्षणाची वाट पाहतच असतो.
पलीकडनं जायचं आपल्याला. ये सब देखो रे इधर. मित्रांनो, इतक्या सुंदर ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. रिहे गावचा रिहे डॅम आपण बघत आहोत. मगाशी आपण डॅम वर होतो, आता इथून आपल्याला ह्या वॉलवरून वॉटरफॉल पडताना दिसतोय. मध्ये एक कॅनोपी दिसतीये, तो वॉटरफॉल बरोबर हा पाण्याचा फ्लो आपल्याला बघायला मिळतोय. इतकं सुंदर, इतकं निसर्ग इथं या ठिकाणी बघायला मिळतोय. तुम्ही बघताल त्या समोरच्या ब्रिजच्या खालून पाणी जाताना सुद्धा देखील अतिशय सुंदर दिसते. अतिशय विहंगम आणि छान, अतिशय सुंदर असं निसर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. भारी वाट, एक नंबर. तर मध्ये टेंट लावून दिलाय, इतकं सुंदर वाटतंय. आणि आपण आता पाण्याच्या फ्लो बरोबर इथं आहोत बसलेलो. स्वच्छ पाणी आहे, सुंदर पाणी आहे. मित्रांनो, सुंदर असं ठिकाण आहे. या ठिकाणावर जर तुम्ही आलात तर कमीत कमी तुमचे 2-3 तास मोडणार आहेत. त्यामुळं आपण जे ठरवलेले जे पॉईंट आहेत पुढचे, आपल्याला जायचं होतं हाडशी विठ्ठल मंदिर आणि त्याच्यानंतर पळसे वॉटरफॉल. परंतु इथंच आमचा 2-3 तास वेळ गेलेला आहे शूटिंगला. परंतु पुढचे पॉईंट्स कवर होतील का नाही याची गॅरंटी नाही मला. परंतु तुम्हाला सांगतो, हे ठिकाण तर इतकं सुंदर आणि अप्रतिम आहे, असं वाटतंय की इथंच बसून राहावं. तुम्ही मागं जो बघताय वॉटरफॉल, अतिशय सुंदर वॉटरफॉल दिसतं. आणि आता आपण थोड्याच वेळात मॅगी खायला जाणार आहोत आणि मॅगीचा आनंद घेणार आहोत. आणि वरचं पुलावरून जे काय शूट होते ते शूट घेणार आहोत. खळखळ वाहणाऱ्या पाण्याचे तुषार चेहऱ्यावर पडले आणि मन आनंदित झाले. आपण लगेच या ठिकाणाची स्वर्गाशी तुलना करायला लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वर्ग कसा आहे? पाहिलेला आहे का कोणी स्वर्ग? आपण ठरवून घेतलेले ज्या ठिकाणी निखळ आनंद मिळतो त्या ठिकाणी स्वर्गच असतो. कदाचित हीच आपली व्याख्या आहे. अशी निखळ आनंद देणारी स्वर्गीय ठिकाणे आपल्या अवतीभोवती आहेत, ती आपण शोधायला हवीत. स्वतःला विसरून जाऊन जेव्हा आपण भटकंती करतो आणि त्यातनं जो निखळ आनंद आपल्याला मिळतो तो काही औरच असतो. पहा ना, खळखळ वाहणारी नदी आणि त्या नदीवरील असलेला पूल आणि त्या पुलावर असलेली एक टेंट किती सुंदर आणि मोहक दिसते. ग्रेट, खूपच छान. हे ठिकाण पुण्याच्या अगदी जवळ आहे आणि अतिशय सुंदर आणि देखणं ठिकाण आहे. खळखळ वाहणारे पाणी आणि खडकावर असलेला मधोमध टेंट आणि
त्या टेंटच्या पुढे असलेले धरणाची भिंत आणि याच भिंतीवरून डोंगराच्या कुशीतील पाणवठा मनमुराद कोसळताना दिसतो. सुंदर, अतिशय सुंदर जुना ब्रिज आहे आणि वर मॅगी सेंटर आहे. पाण्याचा आवाज जोरात येतच आहे आणि असंच तुम्ही जर खाली आलात तर इथं या बाजूला आपण जरूर येऊ शकतो. पलीकडे घसरट आहे, त्या बाजूने या. वा वा, खूप छान ठिकाण आहे, मस्त ठिकाण आहे. आणि अशा मस्त ठिकाणी येऊन बसलेलो आहोत आपण. किती जरी वेळ घालवला आपण तरी वेळ कमीच पडणार आहे. मुळात पावसाळा संपला आहे आणि आता नवरात्र चालू होणार आहेत. त्यामुळे अशी ठिकाणं तर आपल्याला एक्सप्लोअर करायला जरूर येतील. पाऊस कमी, पाणी जास्त, असे जवळजवळचे ठिकाणं आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्यापैकी हे एक ठिकाण आहे रिहे डॅम. अप्रतिम सुंदर विहंगम असं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि आता आपण मॅगी खायला जात आहोत. मित्रांनो, चला मॅगी खायला जाऊयात. तसंच वरच्या ब्रिजवर जाऊन आपण शूट करणार आहोत.
दोन द्या बरं का. दोन द्या दोन. म्हणलं दोन. हा एक घेतो. हां. गरम आहे गरम. छान आहे. मित्रांनो, आत्ता आपण जस्ट मॅगी खाल्लेलं आहे आणि चहा, मस्तपैकी चहा पिलेला आहे. आणि तुम्ही जे माझ्या मागं जो डोंगर बघताय, ह्या डोंगराच्या मागंच हाडशी आहे. ॲक्च्युली आपल्याला सकाळी जे दाखवत होतं 28 किलोमीटर, रिहे डॅमपासून हाडशी हे 28 दाखवतं आहे खरं, परंतु ॲक्च्युली इथं लोकल पर्सनशी आम्ही विचारलं तर ते 12 किलोमीटरच अंतर आहे. म्हणजे ह्या डोंगराच्या मागं हाडशी आहे आणि अतिशय सुंदर डोंगर आहे बघा. तिथं ढग तर खाली उतरलेले दिसतात. तुम्ही जर झूम जर केलं तर त्याला ढग तुम्हाला खाली आलेले दिसतील. या ठिकाणी जर तुम्हाला जर वेळ जर घालवायचा म्हणलं तर 2-3 ताससुद्धा कमी पडतील. कारण त्या ठिकाणी सुद्धा खूप वेळ जातो आपला. फोटोशूट करण्यातच खूप वेळ जातो. प्रत्येकाला धबधब्याच्या इथं फोटो काढायचा असतो हे, आणि काही जणांना पोहायचं पण असतं. पुढं जाऊन पोहता येतं ॲक्च्युली. आम्ही आता पोहायला आम्हाला वेळ नाही आहे. आम्ही काय आता पुढं आमचं प्लॅन हाडशी आहे. हाडशीवरनं पळसे वॉटरफॉलला जायचं आहे. वेळेचं नियोजन फार आता काळजीपूर्वक करायला लागेल आम्हाला, कारण आम्हाला पळसे वॉटरफॉल देखील आजच्या ब्लॉगमधनं दाखवायचं आहे. माहीत नाही आता कसं कसं होतं आहे पुढचं. सो आपण आता रिहे वॉटर डॅमला आपण बाय बाय करणार आहोत आणि पुढचा आपला पॉईंट आहे हाडशी विठ्ठल मंदिर, त्या ठिकाणी जाणार आहोत. सो गाईज, वेळ न दवडता आपण आता पुढच्या पॉईंटला निघणार आहोत. तुम्हाला हा रिहे वॉटर डॅमच्या जवळ आपल्याला भरपूर टेंट, मगाशी आम्ही तुम्हाला बोर्ड दाखवलेत, बोर्डवरचे नंबर देखील तुम्हाला दिसलेत. तुम्हाला जर इथं टेंट पाहिजे असतील तर टेंट तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. विकेंडला इथं जास्त रश असतो. विकेंडच्या जर तुम्ही वीकडेमध्ये जर आलात तर तुम्हाला रश दिसणार नाही, परंतु माझ्यामध्ये तुम्ही विकेंडलाच यावं, कारण विकेंडला देखील जास्त एवढा रश नाही. आज आहे रविवार, आता उद्यापासून नवरात्र चालू होते ॲक्च्युली, त्यामुळे देखील इथं रश कमी आहे. परंतु हा नवीन स्पॉट आहे, अतिशय सुंदर स्पॉट आहे. आवर्जून या ठिकाणाला भेट दिलीच पाहिजे. आणि इथं किती जरी वेळ घालवला तुम्ही तरी तुम्हाला हा वेळ कमीच पडणार आहे. पण आता आपण वेळ न घालवता आपल्याला हाडशी विठ्ठल मंदिराला दर्शन घ्यायचं आहे. सो गाईज, आपण निघूयात आता. चला.